मुंबई पुण्यासह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीची आज सोमवारी घोषणा करण्यात आली। राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केली। निवडणुकीच्या घोषणेमुळे आता 29 पालिका हद्दीत आजपासून आचारसंहिता लागू होईल। महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्याने राजकीय पक्षातील नेत्यांची धाकधूक वाढली आहे। मुदत संपलेल्या 27 आणि 2 नव्या महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा आज आयोगाकडून करण्यात आली। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईनच घेतले जातील असे आयोगाकडून सांगण्यात आले। उमेदवाराला 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक करण्यात आलं आहे। आयोगाकडून मुंबईसह राज्यातील महापालिकेची तयारी संदर्भात माहिती दिली। नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025। 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे 31 डिसेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025। उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे 2 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेला पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल। उमेदवारी अर्ज स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025। छाननी 31 डिसेंबर 2025। उमेदवारी माघारी घेण्याचा कालावधी 2 जानेवारी 2026। चिन्ह वाटप अंतिम उमेदवारी यादी 3 जानेवारी 2026। मतदान 15 जानेवारी 2026 आणि निकाल 16 जानेवारी 2026।